बऱ्याचदा पालकांचं आपल्या मुलांबद्दल मत असतं, चित्रकला शिकून तू काही पेंटर होणार आहेस का? मलाही काही पालक विचारत असतात, आजच्या जगात चित्रकला शिकणं जरुरी आहे का? तर मला वाटतं हो. शाळेमध्ये चित्रकलेचे तास घेतले जातात, हे खूप जरुरीचं आहे असं मला वाटतं. ज्यावेळी मुलांच्या शिक्षणाला सुरुवात होते, तेव्हा त्यांना पुस्तकं दिली जातात. बाराखडीची असतील, एबीसीडीची असतील, ए फॉर ऍपल हे त्यांना शिकवलं जातं. त्यांना सुरुवातीला ऍपलच दाखवलं जातं, ए दाखवलं जात नाही. कारण ऍपलमुळे त्यांच्या ए लक्षात राहतो, ए मुळे ऍपल लक्षात राहत नाही. सुरुवातीला त्यांना चित्ररूपात शिक्षणाचे धडे दिले जातात आणि ते लक्षात ठेवून ती मुळाक्षरे शिकत असतात. म्हणजे चित्र तुम्हाला काय करतं, दृश्य पातळीत आणतं. म्हणजे काय करतं तर ती गोष्ट जास्त काळ आपल्या मेमरीत साठवून ठेवतं. हे सर्व मुळाक्षर डोक्यात फिट्ट करण्यासाठी सुरुवातीला चित्रांचा आधार घेतला जातो. का तर चित्रांमुळे मुलांची आकलन शक्ती वाढते, त्यांची कल्पना शक्ती वाढते, चित्र त्यांना विचार करायला भाग पाडतो. डॉक्टर यडगिल यांचं मत आहे की 100 शब्दांची ताकद एका चित्रामध्ये आहे. एखादी गोष्ट आपण जर समजून सांगायची असेल तर ती लिखाणा थ्रू सांगायची झाली तर त्याला 100 शब्दामध्ये वर्णन करावं लागतं. पण तेच फक्त एका चित्रामध्ये आपण जर दाखवून ती गोष्ट समजून सांगितली तर ती विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात राहील. म्हणून लहान मुलांच्या पुस्तकामध्ये जास्त चित्रांचा वापर केलेला असतो. याचा अर्थ चित्रामुळे विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढते, कल्पना शक्ती वाढते आणि चित्रकलेमुळे तुमची आकलन शक्ती वाढते. हे मी नाही तर सायन्स सांगतं. बऱ्याच पालकांचं अजूनही मत आहे की आमचा मुलगा चित्र शिकतो म्हणजे तो पेंटर होणार. हे साफ चुकीचं आहे, कारण त्यांनी तेवढीच गोष्ट त्यांच्या डोक्यात ठेवली आहे. चित्रकलेमुळे मुलांची एकाग्रता वाढते, त्यांच्यात एकाग्रता यावी म्हणून मुलांनी चित्र काढणं गरजेचं आहे. चित्र काढताना जशी एकाग्रता आहे तशी त्यांनी इतर विषयांचा अभ्यास करतानाही करावी, यासाठीचा हा सराव असतो. म्हणून चित्रकला ही फार गरजेची आहे असं मला वाटतं. धन्यवाद.